प्रिय मित्रांनो, आपण सर्वजण या जगातील निवासी नाहीत. आपण सर्वजण प्रवासी आहोत. हे जग आणि जीवन कशासाठी? ते पुढच्या जगातील जीवनाची तयारी करण्यासाठी. आणि म्हणूनच प्रार्थनेद्वारे, प्रायश्चित्ताद्वारे, वैयक्तिक परिवर्तनाद्वारे, साधं राहणीमान याद्वारे आपलं जीवन परिवर्तन व्हावं आणि आपण पुढच्या जगातील जीवनाची तयारी करावी, असा सुंदर संदेश लूड्स, फ्रान्समधील लूड्स येतं फातिमा माऊलीनं एका तरुणीला दिला. 13 फेब्रुवारी ते 16 जुलै 1858 या कालावधीमध्ये पैतमारी येणे लूड्स इथं बर्नार्डिन नावाच्या तरुणीला, 14 वर्षाच्या तरुणाला तब्बल 18 वेळेला दर्शन दिलं. आणि या प्रत्येक दर्शनाच्या वेळी तिने आपल्या बर्नार्डिन तिला प्रश्न विचारला की तू कोण आहेस. पहिल्या वेळेला ती आपल्या मैत्रिणीसह तिथं लाकडं गोळा करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी गेलेली असते. त्या डोंगराच्या कपारीमध्ये तिला एक सुंदर स्त्री शुभ्र वस्त्र परिधान केलेली आणि निळा कंबरपट्टा आणि सोनेरी मुकुट अशा प्रकारची स्त्री तिला आढळते. आणि ती एकदम प्रभावित होते. तिला विचारते तू कोण आहेस, तुला काय हवं. आणि ती स्मितास्य करते. ती तिला आपल्या हिला सांगते, बर्नार्डिनला सांगते की तू दररोज इथे येत जा आणि पुढचे 15 दिवस मी दररोज तुझ्याशी सुसंवाद साधेल. तिने येऊन घरी सांगितलं, आईने विश्वास ठेवला नाही. कुटुंबियांना सांगितलं, त्यांनी विश्वास ठेवला नाही. प्रत्येक सांगते काय वेळी झाली का, तिथे असं काही दर्शन मारून देते का. तिची चेष्टा करू लागले. ती परत आईला सांगते मी जाणार. आई अडवत होती तर ती गेली तिथे. आईशी नजर चुकून तिथं जाते. पैतमारी परत तिला भेटते. तिला विचारते तू कोण आहेस आणि तुला काय सांगायचं आहे. ती काहीच बोलली नाही. नंतर पुन्हा ते विचारते. पैतमारी तिला मिठास देते. आणि मग सतत ती तिला जवळजवळ 18 वेळेला भेटते. 18 वेळेला भेटते आणि प्रत्येक वेळा ती काय सांगण्याचा प्रयत्न करते की हे जग हे क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. हे जगातली आपण प्रवासी आहोत, निवासी नाहीत. तर ह्या जगामध्ये दुःखाला सामोरं जावं लागेल. फक्त हृदय परिवर्तन घडवून आणा, प्रार्थना करा, पश्चाताप करा, वैयक्तिक परिवर्तन घडवून आणा, निष्कलंक होण्याचा प्रयत्न करा आणि त्याद्वारे पुढच्या जगातील तयारी लागा. अशा प्रकारचा संदेश तिने दिलेला असताना तिच्या मार्गामध्ये खूप अडथळे आले. सुरुवातीला आईवडिलांनी विरोध केला, गावकऱ्यांनी विरोध केला, नातेवाईकांनी विरोध केला, नंतर कमिशनरनी विरोध केला, राजकारण्यांनी विरोध केला. पण सगळ्या प्रकारच्या विरोधाला न जुमानता ती तिथं जाते, पैतमारीशी सुसंवाद साधते. जसजशी ती जाते तसतसे तिच्याबरोबर लोकांचा ओघ सुद्धा वाढत जातो. सुरुवातीला 2-3 होते, नंतर 10 झाले, 15 झाले, 50 झाले, 100 लोक झाले, 1000 झाले, 2000 लोक झाली. हजारांच्या संख्येनं लोक तिथं जायला लागले. शेवटच्या दर्शनाच्या वेळी हजारो लोक तिथं जमलेले होते. आणि ती बर्नार्डिन पैतमारीला प्रत्येक दर्शनच्या वेळी प्रश्न विचारते. कारण देवळातील फादरांना तिने जाऊन सांगितलं की पैतमारीने मला दर्शन दिलेलं आहे. आणि ती सांगते की मी इथं येऊन फादरांना जाऊन सांग की इथे छापल बांध. आणि फादरांनी तिला सांगितलं की पैतमारीने जर परत दर्शन दिलं तर तिला विचार तुझं नाव काय. जोपर्यंत तिचं नाव काय हे आपल्याला ठाऊक नाही तोपर्यंत आपण तिथे छापल बांधू शकत नाही. आणि मग ती प्रत्येक वेळेला तिला विचारते की तुझं नाव काय, तुझं नाव काय, तुझं नाव काय. आणि प्रत्येक वेळेला पैतमारी तिला स्मितास्य देते आणि निघून जाते. शेवटच्या दर्शनाच्या वेळी पैतमारी तिला सांगते आय एम इमॅक्युलेट कन्सेप्शन, मी निष्कलंक कुमारी माता आहे. प्रिय बंधूंनो, 4 वर्षापूर्वी म्हणजे 1854 साली पोप माहेशांनी शिकवण घोषित केली होती काय की मरिया ही निष्कलंक गर्भसंभावेशी. 1854 साली पोप माहेशांनी घोषित केलं की पैतमारी ही निष्कलंक कुमारी माता आहे. आणि 4 वर्षांनी मरिया स्वतः सांगते
की मी निष्कलंक कुमारी माता आहे, आय एम इमॅक्युलेट कन्सेप्शन. याचा काय अर्थ आहे की जी शिकवण पोप महाशयाने दिली त्या पोप महाशयांच्या शिकवणीवरती पवित्र मरिया शिक्कामोर्तब करते आणि आपल्याला काय संदेश देते की प्रार्थना करा, ईश्वराच्या सहवासात जा, ईश्वराच्या सहवासात राहा, प्रार्थनेद्वारे पवित्र बना, निष्कलंक बना, शुद्ध बना. निष्कलंक हृदयाला, माझ्या निष्कलंक हृदयाला तुम्ही सगळं समर्पण करा आणि तुमचं भलं होईल, तुमचं कल्याण होईल. प्रार्थनेप्रमाणेच पश्चाताप करा, पश्चातापाद्वारे शुद्ध होण्याचा प्रयत्न करा, साधं जीवन जगा. ह्या जीवनात तुम्हाला दुःख वेदना सामोरं जावं लागेल, परंतु खरं सुख मिळणार आहे त्या स्वर्गधामी, जिथं आपण सगळे जाणार आहोत, जिथं आपला प्रवासाचा शेवट होणार आहे. तर प्रिय बंधूंनो, हा सुंदर संदेश पवित्र मरियेने दिलेला आहे. पवित्र मरियेने जो बर्नदेतला संदेश दिला तोच आज आपल्या सगळ्यांना, की प्रार्थनेद्वारे, प्रायश्चिताद्वारे आपल्या सगळ्यांचं शुद्धीकरण व्हावं आणि निष्कलंक कुमारी मातेप्रमाणे आपलंही शुद्धीकरण होऊन आपण पवित्र व्हावेत आणि तिची मदतशी त्यासाठी आपल्याला लाभावी. म्हणून सगळ्यांना मनापासून सदिच्छा. गॉड ब्लेस यू वन अँड ऑल.